नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, सध्या मतदानाचा वेळ आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुकी एवढ्यात होत आहे व या निवडणुकीमध्ये आपल्याला एक दान करायचं आहे, ते म्हणजे मतदान. प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. कारण आपण मतदान केलं तर आपण आपल्या देशाच्या भवितव्यासाठी एक चांगला उमेदवार किंवा एक नेता निवडून देऊ शकत असतो, की ज्या नेत्यामुळे आपण आपल्या भविष्यात आपला एक चांगला नेता आपण समोर आणू शकत असतो. म्हणून प्रत्येकाने मतदान करणे खूप गरजेचे असते. बरेच लोक म्हणतात की मतदान एका मताने काय होत असते, परंतु मतदान एका मताने देखील भरपूर काही होत असते. कारण 1998 मध्ये माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी फक्त एका मताने हरले होते. त्याचप्रमाणे 1917 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे देखील केवळ एका मताने हरले होते. आपण अनेक दान बघितले आहे. त्यामध्ये रक्तदान, भूदान, गोदान, अवयवदान आणि बरेचसे दान असतात. परंतु एक महत्त्वाचं दान जे आपण आता करणार आहोत ते म्हणजे मतदान. आपल्याकडे ही एक शक्ती आहे की ज्यामुळे आपण एक चांगला नेता आपल्या भविष्यासाठी किंवा आपल्या देशासाठी निवडून देऊ शकतो असतो. आज आपल्या छोट्या पातळीवरती निवडणुका होत आहे, म्हणजे ग्रामीण पातळीवरती व शहरी पातळीवरती ज्या निवडणुका होत आहे त्यामध्ये आज आपण एक चांगला नेता निवडून दिला तर तो भविष्यात एक मोठा आणि चांगला नेता होऊ शकतो व ठरू शकतो, ज्यामुळे आपल्या देशाचे भविष्य निर्माण होऊ शकते व चांगले होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करणे गरजेचे आहे आणि मतदान करताना प्रत्येक व्यक्तीने हा विचार केला पाहिजे की तो नेता कसा आहे, तो त्याचे चारित्र्य कसे आहे. केवळ पैशाच्या किंवा इतर आमिषापोटी वाईट व्यक्तींना निवडून देण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्हाला हवं असलेल्या असा चांगला नेता, जो चांगला स्वभाव आहे, त्याचा वागणूक चांगली आहे, तो समाजासाठी काहीतरी करू इच्छितो, अशाच नेत्यांना निवडून देणे खूप गरजेचे आहे. आणि त्याकरिता आपलं एकही मत खूप गरजेचं आहे. एका मतामुळे देखील बऱ्याचशा काही घटना घडू शकतात. केवळ एका मतामुळे जेव्हा माननीय अटल बिहारी वाजपेयी पडले होते व निवडून नाही आले होते, त्याचप्रमाणे एकाच मतामुळे सरदार वल्लभभाई पटेल हे देखील हरले होते. हे आपल्या भूतकाळात लिहून आहे व भूतकाळात असं घडलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे व मतदान करताना प्रत्येकाने एक चांगला नेता निवडून देणे गरजेचे आहे. त्याकरिता त्या व्यक्तीचं चारित्र्य कसं आहे, तो व्यक्ती कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचा समाजात वावर कसा आहे, तो समाजात कसा वागतो आणि समाजासाठी तो काय करू इच्छित आहे व तो समाजासाठी कशाप्रकारे समाजसेवा करत आहे की कोणत्या क्षेत्रात आहे, त्याचे स्वभाव कसा आहे की तो फक्त पैसा कमवण्याकरिताच या मतदानाचा उपयोग करत आहे, मत घेण्याचा प्रयत्न करत आहे किंवा पैशासाठी तो या इलेक्शनमध्ये उभा आहे किंवा निवडणुकीत उभा आहे, हे देखील आपल्याला पाहायचे आहे. हे सर्व पाहून तुम्हा सर्वांना किंवा आपल्या सर्वांना मतदान करायचे आहे. आणि मतदान सर्वांनीच केले पाहिजे. जे 18 वर्षावरील सर्वच मुला-मुलींनी व व्यक्तींनी सर्वांनीच मतदान करणे गरजेचे आहे. कारण एका मतामुळे देखील आपल्या भूतकाळात मोठे नेते पडलेले आहेत. त्यामुळे एक मत देखील खूप महत्त्वाचे आहे आणि ते सर्व मत आपण दिले पाहिजे. एक मताने देखील आपल्या देशात जेव्हा एक नेता हरू शकतो, तर आपण एक चांगल्या व्यक्तीला मतामुळे एक आपला चांगला व्यक्ती किंवा एक भविष्यातील नेता हा देखील हरू शकतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने किंवा 18 वर्षावरील प्रत्येक मुलांनी, मुलींनी, तसेच प्रत्येक व्यक्तींनी मतदान करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या मतामुळेच आपल्या देशाचं भविष्य पुढे ठरणार आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने, या समाजातील स्त्रियांनी, पुरुषांनी, तसेच सर्व व्यक्तींनी या निवडणुकीत मतदान नक्की करा. कारण एका मताने देखील आपल्या भूतकाळात एक चांगला नेता पडलेला आहे व त्यामुळे आपण प्रत्येकानेच मतदान करणे गरजेचे आहे. आणि प्रत्येकाने समजून विचार करून आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता
एक सुंदर आजचा चांगला असा नेताच निवडून दिला पाहिजे की जो समाजसेवा पुढे करू शकतो आणि समाजसेवा करण्याची इच्छा त्याच्यामध्ये आहे व तो त्यासाठी पात्र आहे. प्रत्येकाने पात्र व्यक्तीलाच निवडून द्या की जेणेकरून आपल्या देशातील भविष्य सुरक्षित होईल व आपलं भविष्य पुढे चांगलं घडेल. म्हणून प्रत्येकाने मतदान करताना पूर्णपणे विचारपूर्वक आणि त्या नेत्याचं चारित्र्य बघून, त्या नेत्याचं वागणूक बघून, त्याचा समाजात वावर बघून निवडणुकीत त्यांना मत द्या आणि कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आणि आमिषाला बळी न पडता असा चांगलाच नेता निवडून द्या, जेणेकरून त्या नेत्यामुळे आपल्या देशाचं भवितव्य घडू शकेल. आणि आज तो छोट्या पातळीवर म्हणजे ग्रामीण व शहरी पातळीवर जरी निवडून आला तरी भविष्यात तो आपल्या देशातील एक चांगला नेता म्हणून उभरून येईल किंवा पुढे जाईल व त्याच्यामुळे आपल्या देशाचे भवितव्य सुरक्षित होईल. अशाच व्यक्तीला निवडून द्या की ज्यामुळे आपल्या देशाचे भवितव्य सुरक्षित होईल व आपल्या देशाचा विकास करण्यास चालना मिळेल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने असाच नेता निवडून द्या. माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर नक्की करा. माझ्या चॅनलवरती जर नवीन आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच प्रकारच्या छान व्हिडिओ आणण्यासाठी मला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.